तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी ऑनलाईन वेबसाईटवर मोबाईलवर करताना आधीपासूनच भरपूर लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहे. त्यांना ओ-टी-पी येत नाही किंवा वेबसाईट त्यांची नीट चालत नाही दिवसा आणि रात्रीला. पण बघा, हा प्रॉब्लेम तर वेगळाच राहिला. पण आता लाडक्या बहिणींना एक खूप मोठी अडचण जी आहे ते आणि मोठं संकट त्यांच्या खात्यावर आलेलं आहे, म्हणजे बँक खात्यावर आलेलं आहे. या टॉपिकवर बघा, मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी सारखीच लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी सारखीच एक डुप्लिकेट वेबसाईट सुद्धा आलेली आहे आणि फ्रॉड करणारी खोटी वेबसाईट आलेली आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे hubcommute.in. hubcommute.in आणि ओरिजिनल वेबसाईट सारखा सेम सेम डिझाईन, सेम इंटरफेस या फ्रॉड आणि खोट्या वेबसाईटचा सुद्धा आहे. या टॉपिकवर बघा, तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल. काल मी या टॉपिकवर व्हिडिओ टाकलेला आहे. पूर्ण सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे की ओरिजिनल आणि फ्रॉड वेबसाईट कशी ओळखायची. त्यामधून तुम्हाला जर तुम्ही केवायसी केली असेल तर तुमचे कोणते कोणते नुकसान होऊ शकते, तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल तर. पण बघा, आता 2.5 कोटी अर्जांपैकी 2.5 कोटी अर्जामध्ये अशा भरपूर बहिणी आहे की त्यांनी या फ्रॉड वेबसाईटवर जे आहे ते ई-के-वाय-सी केलेली आहे. फ्रॉड वेबसाईटवर ई-के-वाय-सी केलेली आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचे अकाउंट नंबर, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक आणि ओ-टी-पी या फ्रॉड वेबसाईटच्या लोकांकडे गेलेले आहे, जे फ्रॉड करतात, दुसऱ्यांच्या खात्यावरून पैसे चोरून घेतात. केलेला आहे ते सेम प्रॉब्लेम तुम्हाला सांगत आहे. बघा, ई-के-वाय-सी सक्सेस झाली म्हणजे कोणत्या, जो काही फ्रॉड ई-के-वाय-सीचा व्हिडिओ मी टाकला होता याआधी, तो व्हिडिओ नक्की पहा आणि आवर्जून पहा. त्या व्हिडिओवर कमेंट आलेली आहे एका ताईची की ई-के-वाय-सी सक्सेस झाली, फ्रॉड वेबसाईटवर झालेली आहे आणि खात्यातून पैसे डेबिट झाले असं त्यांचं कमेंट आलेली आहे. आणि मग त्यांना मी विचारलं, त्यांना मी रिप्लाय दिला की तुमच्या खात्यातून किती पैसे कट झाले, किती पैसे गेले. तर त्यांनी सांगितलं की 4,000 रुपये माझ्या खात्यातून डेबिट झालेले आहे. 4,000 रुपये डेबिट झाले आणि अजूनही पैसे कटणे सुरूच आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये पैसे असेल आणि हे आधार क्रमांक आणि ओटीपी जेव्हा त्यांनी सबमिट केला तेव्हा त्यांच्या खात्यातून पैसे कटले. दिवसभरामध्ये त्यांच्या खात्यातून पैसे गेलेले आहे. बघा, तुमच्या खात्यात जर अजूनपर्यंत पैसे असेल तर लगेचच पैसे विड्रॉल करून घ्या किंवा काढून घ्या, जर तुम्ही या फ्रॉड वेबसाईटवर hubcommute.in या वेबसाईटवर ई-के-वाय-सी केली असेल तर. आणि त्यापेक्षाही मोठा प्रॉब्लेम एक आहे की या वेबसाईटवर केवायसी केली, सक्सेसफुल झाली, सबमिट झाली, झालं, विषय संपला. मग आपल्याला माहित झालं, म्हणजे तुम्हाला माहित झालं की तुम्ही फ्रॉड वेबसाईटवर ई-के-वाय-सी केलेली आहे. मग तुम्ही काय कराल की ओरिजिनल वेबसाईटवर ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न कराल. ओरिजिनल वेबसाईट कोणती? ओरिजिनल वेबसाईट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in. त्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा तुम्हाला लिंक दिलेली आहे, ओरिजिनल लिंक. आणि जेव्हा तुम्ही यावर ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न कराल आणि तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाकून ओटीपी पाठवावर तुम्ही क्लिक करता, त्यावेळेस तुमच्या समोर असं पेज येते की तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया आधीपासूनच पूर्ण झालेली आहे. फ्रॉड वेबसाईटवर ई-के-वाय-सी केल्यानंतर ओरिजिनल वेबसाईटवर ई-के-वाय-सी होत नाही. ही सर्वात मोठी लाडक्या बहिणींना अडचण आहे. आम्ही आता काय करावं, आता आम्हाला कोणता उपाय आहे, आमची ई-के-वाय-सी झाली की नाही, नेमकं काय झालेलं आहे ते सुद्धा लाडक्या बहिणींना समजत नाही. आणि बघा, असं नाही की मी एकटाच या टॉपिक बद्दल बोलत आहे. एबीपी माझाची सुद्धा न्यूज आलेली आहे. एबीपी माझाची न्यूज आली, त्यांनी त्या ठिकाणी क्लिअर सांगितलं की hubcommute.in ही वेबसाईट फ्रॉड आहे, फेक आहे, खोटी आहे. लाडक्या बहिणींची फसवणूक करण्यासाठी, त्यांच्या खात्यातून पैसे गायब करण्यासाठी ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर वेगवेगळ्या न्यूज चॅनेलवर सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. दुपारी दीपक सरांचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिला असेल, माझा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिला असेल. त्यांनी सुद्धा सांगितलं की ही फ्रॉड वेबसाईट आहे. यावर ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमच्या खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. तसंच एका बहिणीसोबत झालेलं आहे. तुमच्या खात्यातील पैसे सुद्धा तुम्ही लगेचच विड्रॉल करून घ्या. जर तुम्ही तुमचा आधार नंबर आणि ओटीपी देऊन सबमिट केला असेल, केवायसी केली असेल, त्यानंतर तुमचा पती किंवा तुमच्या वडिलांचा आधार नंबर ओटीपी देऊन सबमिट केला असेल तर लगेच त्यांच्या खात्यातील पैसे विड्रॉल करून घ्या आणि दुसऱ्या कोणत्या भावाच्या किंवा आईच्या सेफ खात्यामध्ये सबमिट करा, म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये टाकून द्या, जोपर्यंत ही केवायसीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. आणि बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो काही मी तुम्हाला सांगितला की या वेबसाईटवर, फ्रॉड वेबसाईटवर ई-के-वाय-सी केल्यानंतर ओरिजिनल वेबसाईटवर जेव्हा आपण ई-के-वाय-सी करायला जातो तर ई-के-वाय-सी सक्सेसफुल सबमिट झालेली असं दिसून येत आहे. मग आता मला सुद्धा ही टेक्निकल जे काही माहिती आहे याबद्दल मी महिला व बाल विकास विभागाचा जो काही हेल्पलाईन नंबर आहे 181 त्यावर कॉल करून विचारलं, तर त्यांना सुद्धा वेबसाईट बद्दल माहिती नव्हती. पण न्यूज माध्यमांमध्ये सुद्धा येत आहे आणि व्हिडिओ सुद्धा भरपूर या टॉपिकवर समोर येत आहे. सर्वात पहिला व्हिडिओ त्या टॉपिकवर आपणच टाकला होता आणि कालच्या तारखेचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. जवळपास 32,000 लोकांनी तो आपला व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ आवर्जून पहा. पूर्ण डिफरन्स मी तुम्हाला आणि पूर्ण त्या वेबसाईट बद्दल तुमचा खुलासा केलेला आहे.
त्यामुळे केवायसी करताना घाई गडबड करू नका की आपली केवायसी झाली पाहिजे म्हणजे आपल्याला पैसे येईल. घाई गडबड करू नका. ओरिजिनल वेबसाईटवरच केवायसी करा. तुमच्यासमोर जेव्हा तुम्ही कोणतीही वेबसाईट ओपन करता तेव्हा तुमच्यासमोर वरच्या बाजूला सर्च बारमध्ये URL जो URL येतो तो महाराष्ट्र.gov.in. बघा या ठिकाणी महाराष्ट्र.gov.in हा ओरिजिनल URL आहे आणि हा खोटा URL, खोटी लिंक आहे hubcommute.in. हे तुम्हाला या गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, कारण इंटरफेस सारखाच आहे, एकदम सेम टू सेम त्या ठिकाणी दिसून येते. OTP सुद्धा येतो, EKYC सुद्धा तुमची सक्सेसफुल सबमिट होते. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी काय झालेला आहे, लाडक्या बहिणी या फ्रॉड वेबसाईट पर्यंत कशा पोहोचल्या, कशी त्यांना ही फ्रॉड वेबसाईटची लिंक मिळाली? कारण त्यामागे एक महत्वाचं कारण आहे की जेव्हा आपण लाडकी बहीण योजनेची KYC सर्च करत होतो तेव्हा ओरिजिनल वेबसाईटची लिंक येत नव्हती. जी काही ओरिजिनल वेबसाईटची लिंक अशा प्रकारे येते, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लाडकी बहीण योजना ही ओरिजिनल लिंक. आणि जेव्हा लाडक्या बहिणी गुगलमध्ये सर्च करायच्या की लाडकी बहीण योजना EKYC कशी करायची, तेव्हा त्यांना डुप्लिकेट लिंकचं बॅनर या ठिकाणी डुप्लिकेट लिंक येत होती आणि लाडकी बहीण योजनेची KYC करा म्हणून त्यांना समजत नव्हतं की ओरिजिनल लिंक असेल, म्हणून त्या यावर क्लिक करत होत्या आणि त्यांनी या फ्रॉड वेबसाईटवर EKYC कंप्लीट केली. आणि आता भरपूर लाडक्या बहिणींची आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट येत आहे की दादा आम्ही आता काय करू, आम्ही फ्रॉड वेबसाईटवर EKYC केलेली आहे, पण आम्ही ओरिजिनल वेबसाईटवर जेव्हा EKYC करायला जातो तेव्हा आमची EKYC सक्सेसफुल सबमिट झालेली आहे असे या ठिकाणी दाखवते. तर बघा या ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम काय झालेला असू शकतो की जे काही फ्रॉड करणारे लोक आहे त्यांनी जे काही ऍक्सेस आहे ओरिजिनल वेबसाईटचा ऍक्सेस त्यांनी बहुतेक चोरलेला असू शकणार आहे. या लोकांनी, खोट्या लोकांनी सरकारी वेबसाईटचा ऍक्सेस कदाचित चोरला असेल. त्याला आपण बघा इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे. तो शब्द मी व्हिडिओमध्ये वापरू शकत नाही कारण आपला व्हिडिओ त्यामुळे डाऊन होऊ शकतो. अशा प्रकारचे शब्द व्हिडिओमध्ये वापरता येत नाही, पण हा प्रकार या वेबसाईट सोबत झालेला असू शकतो. HACK हा प्रकार या वेबसाईट सोबत झालेला असू शकतो आणि शासनाला हे कळलं सुद्धा नाही. शासनाला हे कळलं नाही, त्यामुळेच जे काही यांनी या वेबसाईटने जे काही या ओरिजिनल वेबसाईटचा ऍक्सेस घेतला डुप्लिकेट लिंक बनवून या फ्रॉड लोकांनी या ओरिजिनल वेबसाईटचा ऍक्सेस घेतला आणि त्याच्या मदतीने KYC करून लाडक्या बहिणींचे, त्यांच्या पती, त्यांच्या वडिलांचे आधार क्रमांक आणि OTP स्वतःच्या डेटामध्ये, स्वतःच्या सर्व्हरमध्ये म्हणजे या फ्रॉड वेबसाईटमध्ये स्टोअर करून घेतले असं आपण म्हणू शकतो. कारण या ठिकाणी जर तुम्ही चुकीच्या वेबसाईटवर EKYC केली असेल तर ठीक आहे, आम्ही केली, चुकी झाली. मग ओरिजिनल वेबसाईटवर जेव्हा आपण EKYC करायला जातो तर या ठिकाणी EKYC व्हायला पाहिजे होती. या ठिकाणी सुद्धा तसंच दाखवत आहे की तुमची EKYC सक्सेसफुली सबमिट झालेली आहे. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आणि मोठा गोंधळ जो आहे तो लाडक्या बहिणींचा उडालेला आहे. कारण खोट्या वेबसाईटवर EKYC केली, आता खऱ्या वेबसाईटवर EKYC करायला जातो तर EKYC होत नाही, ऑलरेडी झालेली आहे असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेची ओरिजिनल ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे, ते मी तुम्हाला पहिल्याच कमेंटमध्ये या ठिकाणी पिन करत आहे. वेबसाईटची लिंक आणि KYC ची डायरेक्ट लिंक, त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी तुम्हाला KYC ची लिंक देणार आहे. तर आता बघा कमेंटमध्ये तुमचा सर्वांचा एक महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न असणार आहे की आता आम्ही फ्रॉड वेबसाईटवर EKYC केलेली आहे, तर आता आम्हाला परत EKYC करावी लागणार का? कारण आम्ही या ठिकाणी सबमिट केल्यानंतर, आधार नंबर सबमिट केल्यानंतर असं सांगत आहे की तुमची EKYC ऑलरेडी झालेली आहे. त्यामुळे आता भरपूर गोंधळ झाला. ही सर्व माहिती जी आहे ही टेक्निकल माहिती मला कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन घ्यावी लागणार आहे. कलेक्टर ऑफिस, महिला व बाल विकास विभाग या ठिकाणी मी जाऊन त्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे. त्यांना त्या फेक वेबसाईटची लिंक दाखवणार, ओरिजिनल वेबसाईटची लिंक दाखवणार, तुमच्या कमेंट दाखवणार आणि ते सर्व त्यांना प्रोसेस मी सांगणार. जर त्यांना माहीत असेल तर ते मार्गदर्शन करतील, माहीत नसेल तर मी त्यांना ही सर्व जे काही विषय झालेला आहे तो सर्व या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेणार आहे की आता त्या बहिणींना EKYC करावी लागेल का किंवा त्यांना EKYC करण्याची गरज पडणार नाही किंवा याबद्दल शासन काय पाऊल उचलत आहे, हे सर्व मार्गदर्शन मला त्या ठिकाणीच मिळणार आणि त्या ठिकाणाहून माहिती मिळाल्यानंतर मी तुम्हाला मार्गदर्शन 100% करणार आहे. त्यासाठी बघा ओरिजिनल वेबसाईटची लिंक आता आपल्या कमेंटमध्ये मी दिलेली आहे. त्याचबरोबर आपले व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा, नवीन येणारे अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला मिळत राहतात. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.